चलो, गुड मॉर्निंग महावितरण बॅच. चला आता सुरू करायचं का मग आज. चला आज आपण आजच्या पॉइंट ऑफ डिस्कशनला सुरू करण्यापूर्वी आपण काय करू अगोदर. आपण लास्ट लेक्चरमध्ये जो काही टॉपिक घेतला होता ना, आपण त्याला एकदा शॉर्टमध्ये आपण रिवाईज करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी रिटेन करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. चला, आपण सुरू केलं होतं अकाउंटिंगच्या. आपण सुरुवातीला पाहत होतो इंट्रोडक्शनमध्ये आपण हा सर्वप्रथम पॉईंट पाहिला होता, अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. त्याच्यानंतर पाहिला होता अकाउंटिंग हॅज युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. अकाउंटिंग इज एड टू द डिसिजन मेकिंग. ओके, एक्सप्लेनेशन सर्व काही ऑलरेडी पाठीमागच्या सेशनमध्ये आपलं झालेलं आहे. जर कोणी डायरेक्टली हे सेशन पाहत असेल तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही याच्या अगोदरची सेशन पहा, जेणेकरून तुम्हाला या रिव्हिजन सेशनचा फायदा होईल. ओके, तसे इनफॅक्ट काही रिव्हिजन लेक्चर नाहीये, जे काल झाले मी फक्त त्याला तुम्हाला रिकॅप करून देतोय. ओके, चला ठीक आहे. मिनिंग ऑफ अकाउंटिंग आपण काय बोलतो, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट या संस्थेच्या मते अकाउंटिंग काय आहे. तर या संस्थेच्या मध्ये काय, अकाउंटिंग इज द आर्ट. अकाउंटिंग इज द व्हॉट बेटा, आर्ट ऑफ व्हॉट. तर तुम्हाला काल सांगितलं होते, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, आर्ट ऑफ क्लासिफाईंग, आणि काय आर्ट ऑफ क्लासिफाईंगच्या नंतर आर्ट ऑफ सांगा समरायझेशन. ओके, म्हणजे काय, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग मीन्स द अकाउंटिंग, मीन्स व्हॉट अकाउंटिंग. ओके, चला त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, रेकॉर्डिंगसाठी आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स काय पाहिले होते. मग रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग, राईट. रेकॉर्डिंग इज कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स कॉल्ड जर्नल. आणि जर्नलमध्ये जे काही आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, हे सर्व ट्रान्झॅक्शन आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या बेसिसवरती करतो. त्यामध्ये आपले डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कोणते असू शकतात, सेल्स बिल असू शकतं, पासबुक असू शकतं, सॅलरी स्लिप असू शकते, किंवा पे स्लिप पण असू शकते. ओके, मग हे जर्नलला पुन्हा आपण फर्दर कशामध्ये डिवाइड केलेलं आहे, सबसिडरी मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला काल सिम्पली सांगितलं होतं, जसं आपलं रेकॉर्डिंग इज कन्सर्न विथ द जर्नल, तर क्लासिफिकेशन तसंच कशासोबत कन्सर्न आहे बेटा, सांगा कशासोबत कन्सर्न आहे, लेजर सोबत कन्सर्न आहे. ओके, त्याच्यानंतर समरायझिंगचा सिम्पली अर्थ काय, तर प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण डिस्कशन केलं होतं की लाईक युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, एकदम लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग आणि एक्सटर्नल युजर्स ऑफ अकाउंटिंग असे दोन पार्टमध्ये डिवाइड करायचे आहेत. सिम्पली काल तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं होतं की इंटरनल युजर्समध्ये ज्यांच्याकडे अकाउंटिंग रेकॉर्डचं ऍक्सेस असू शकतं आपण त्याला काय म्हणतो इंटरनल युजर्स, आणि ज्यांच्याकडे असू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो एक्सटर्नल युजर्स. तरी पहा, इंटरमध्ये कोण येतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, पार्टनर्स, मॅनेजर, ऑफिसर, अकाउंटंट एक्सेट्रा, राईट. त्याच्यानंतर एक्सटर्नमध्ये कोण येणार, इन्व्हेस्टर, लेंडर्स, सप्लायर्स, गव्हर्नमेंट आणि कस्टमर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज आणि कस्टमर्स. ओके, याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन एक पॉईंट डिस्कस केला होता कालच्या सेशनमध्ये, सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. जस्ट मिनिट, इथे असेल तो, नेक्स्ट पेजवरती असणार आहे आपला. येस, एक्झॅक्टली तो इथे आहे बघा, सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, रिगार्डिंग फायनान्शियल अकाउंटिंग. Financial accounting is the subfield of accounting which deals with the preparation of financial statement. Which deals with what? Preparation of financial statement. ज्या अंतर्गत आपण काय काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्याच्यानंतर काय बेटा, मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज एड टू द डिसिजन मेकिंग. एवढं लक्षात ठेवा, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज एड टू द डिसिजन मेकिंग. म्हणजे इंटरनल मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करणारी अकाउंटिंगची सबफिल्ड म्हणजेच काय बाळांनो, सांगा म्हणजेच काय, सर समजलं, मॅनेजमेंट अकाउंटिंग. चला, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ व्हॉट, डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट. त्याला काय म्हणतो आपण, कॉस्ट अकाउंटिंग. त्याच्यानंतर ओके, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं होतं डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. बुक किपिंग साठी आपण काय सांगितलं होतं, बुक किपिंग इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, बरोबर आहे का नाही. वेरॅज आपण त्याला मग अकाउंटिंग साठी काय म्हणतो, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा,
बुक किपिंगच्या बेसिसवरती अकाउंटिंग केली जाते, बट अकाउंटिंगचा बेस हा बुक किपिंग आहे, बट बुक किपिंगचा बेस अकाउंटिंग आहे का? नाही. ओके, चला. तसं बुक किपिंग ही आपल्या अकाउंटिंगचे सब फील्ड नाहीये, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, इथे डिफरन्सचे पॉईंट दिलेले आहेत, जे की आपल्या ई बुक मध्ये आहेत. तुम्ही ते एकदा वाचून घ्या. ओके, तर ही होती आपली एक शॉर्ट रिव्हिजन. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहेत माहिती आहे का? एक जस्ट मिनिट. आजच्या क्लासमध्ये आपण या चॅप्टरचा जो रिमेनिंग पोर्शन होता ना, आपण तो अगोदर रिमेनिंग पोर्शन कव्हर करू, मग पुन्हा आपण काय करू, नेक्स्ट चॅप्टरचं डिस्कशन करायला सुरुवात करू. ओके, तर आजचा आपला पॉइंट ऑफ डिस्कशन असणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंगला एक सिम्पली सांगायचं असेल तर याचं उत्तर असेल वाय. ओके, का रे बाबा? क्यू अकाउंटिंग, क्यू अकाउंटिंग का? ओके, सॉरी, अकाउंटिंग काची जी उत्तर आहेत ना, तीच आपली ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग असतील. ओके, चला. तर आपला फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आपण बघून घेऊ. अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. बघा, आपल्या अकाउंटिंगचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय? रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. इन अ व्हॉट? सिस्टमॅटिक मॅनर. जसं एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो, अगोदर लेट्स से आपल्याकडे ट्रान्झॅक्शनचा ओरिजिनचा काही नाही का बिल असतो. आय मीन एक सबसिडरी, एक सपोर्टिंग डॉक्युमेंट असतं, राईट? त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती आपण काय करतो बाळांनो? आपण जर्नल बुकमध्ये एंट्रीज बनवतो, बरोबर? आपली ही म्हणजे इनिशिएशन ऑफ बिल फर्स्ट स्टेज झाली. सेकंड स्टेजमध्ये आपण जर्नल एंट्री बनवतो. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतो? जर्नलमध्ये आपण जेवढे ट्रान्झॅक्शन्स एंटर केलेले आहेत त्याला आपण काय करतो? रिस्पेक्टिव्ह अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करतो. रिस्पेक्टिव्ह अकाउंटमध्ये काय करतो बाळांनो? आपण ट्रान्सफर करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? लेजर अकाउंट्स. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? लेजर अकाउंट्स म्हणतो. म्हणजे आपण काय बनवतो? लेजर अकाउंट्स बनवतो. लेजर अकाउंट्स बनवल्याच्या नंतर आपल्याला पर्टिक्युलर अकाउंटची बॅलन्स तिथेच कळून येते. जसे एक्झाम्पलसाठी जर मी बँक अकाउंट बनवलं तर मला माझं बँक बॅलन्स कळेल. कॅश अकाउंट बनवली तर मला माझी कॅश बॅलन्स कळेल. मी स्टॉक अकाउंट बनवला तर मला स्टॉक कन्झ्युम पण कळेल, ओपनिंग स्टॉक कळेल, क्लोजिंग स्टॉक कळेल. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट बनवला तर मला माझा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कळेल. पीएल अकाउंट बनवला तर मला माझी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कळेल, बरोबर? लाभ. असे आपण भरपूर अकाउंट्स बनवू शकतो. तर ज्यावेळेस आपण हे अकाउंट्स काय करतो? त्यांची बॅलन्सेस काढून घेतो. ऍट द एंड ऑफ इयर आपण काय करतो? अकाउंट्सला बॅलन्स करतो. आणि या बॅलन्सची अरिथमॅटिकल अॅक्युरसी आपण चेकआउट करण्यासाठी बाळांनो बनवत असतो ट्रायल बॅलन्स. काय बनवत असतो आपण? ट्रायल बॅलन्स बनवत असतो. ओके, मग हे जे ट्रायल बॅलन्स आपण बनवतो ना, या ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवरतीच आपण फर्दर काय बनवत असतो? मग आपण बनवतो ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर आपण बनवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि त्याच्याच बेसिसवरती आपण बनवतो बॅलन्स शीट. आय मीन आपले फायनान्शियल स्टेटमेंट बनून जातात. आपले फायनान्शियल स्टेटमेंट काय होतात? बनून जातात. ओके, तर यासाठी आपण अकाउंटिंगला ना काय म्हणतो? इट्स अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट्स अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतो? जर्नलमध्ये कम्प्लीट ट्रान्झॅक्शन क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये रेकॉर्ड करतो. मग त्याच्यानंतर काय करतो? जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, आता एक गृहीत धरा की एका वर्षामध्ये आपल्याकडे ना 1000 ट्रान्झॅक्शन झाले. लेट सपोज 1000 ट्रान्झॅक्शन झाले. तर 1000 ट्रान्झॅक्शन मध्ये ना 300 ट्रान्झॅक्शन परचेसचे आहेत. ओके, तर आपण काय करतो? ते परचेसचे ट्रान्झॅक्शन जर्नलमधून काढतो आणि रिस्पेक्टिव्ह परचेस अकाउंटमध्ये आपण काय करतो? त्याला ट्रान्सफर करतो. त्याच्यामुळे आपण अकाउंटिंगला काय म्हणतो बाळांनो? इट्स अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट्स सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, होप सो तुम्हाला कळलेलं असेल. चला, नेक्स्ट पॉईंट आपला सॉरी. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह असरटेनमेंट ऑफ रिझल्ट. अरे यार, इकडे चला. हा तर पॉईंट एकदम सिंपल आहे. इकडे बघा, मी तुम्हाला तसं आपल्या बेसिक लेक्चर्समध्ये पण कव्हर करून दिलेलंच आहे. आपल्याला अल्टिमेट रिझल्ट कुठून माहिती होतात सांगा? सर, आपल्याला अल्टिमेट रिझल्ट ना एक तर ट्रेडिंग अकाउंट मधून कळतात, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून कळतात. आणि जर फायनान्शियल पोझिशन आपल्याला पाहिजे असेल तर फायनान्शियल पोझिशन आपल्याला ना बॅलन्स शीट मधून कळते. तर आपल्याला आपले जर नेट रिझल्ट, आता समजा ट्रेडिंग अकाउंट मधून तुम्हाला काय कळणार आहे? एक तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कळेल किंवा ग्रॉस लॉस कळणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून काय कळेल तुम्हाला? एक तर एनपी दॅट इज नेट प्रॉफिट कळेल,
किंवा NL दॅट इज नेट लॉस कळेल. कळेल का नाही कळेल? ऑफकोर्स. म्हणजे याचाच अर्थ काय, जर आपण अकाउंटिंग का करतो, अकाउंटिंग करण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपल्याला आपले नेट रिझल्ट माहिती होतील. आपल्याला आपले काय होतील बाळांनो, नेट रिझल्ट माहिती होतील. त्यासाठी आपण अकाउंटिंग करत असतो. ओके, चला पुढचा पॉईंट बघा काय. थर्ड पॉईंट आहे असर्टेनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. असर्टेनमेंट ऑफ व्हॉट? फायनान्शियल पोझिशन आपला थर्ड पॉईंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनान्शियल पोझिशन असर्टेन करण्यासाठी आपण बनवत असतो बॅलन्स शीट. आपण काय बनवत असतो बाळांनो? बॅलन्स शीट बनवत असतो. आणि बॅलन्स शीट ज्यावेळेस आपण बनवतो ना, एक मिनिट मी तुम्हाला काय करतो, एक बॅलन्स शीट शो करतो. ओके, आपण फायनान्शियल पोझिशन शो करण्यासाठी आपण बनवत असतो बॅलन्स शीट बनवतो. म्हणजे बॅलन्स शीटच्या बेसिसवरती आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे. ओके, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय ते आपल्याला तिथून समजून येतं. म्हणजे मग सर बॅलन्स शीट मधून आम्हाला आमची फायनान्शियल पोझिशन कळत असेल तर बॅलन्स शीट काय आहे, तर मी म्हणेल बाळांनो, बॅलन्स शीट इज अ पॉईंट स्टेटमेंट. बॅलन्स शीट काय बाळांनो, आपला एक पॉईंट स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज व्हॉट? बॅलन्स शीट इज अ पॉईंट स्टेटमेंट. ही बा तुमच्या समोर मी एक बॅलन्स शीट ठेवलेली आहे. ओके, आता बघा, मला माझ्या बिझनेसची जर फायनान्शियल पोझिशन अनालाइज करायची असेल, ओके, तर मला काय अनालिसिस करावं लागेल बाळांनो? मग बॅलन्स शीट अनालिसिस करावी लागेल. आता बॅलन्स शीटच्या लेफ्ट साईडला बघा आपण काय रेकॉर्ड करतो बाळांनो? लायबिलिटीज रेकॉर्ड करतो. आणि बॅलन्स शीटच्या राईट साईडला आपण काय रेकॉर्ड करतो? ऍसेट्स रेकॉर्ड करतो. काय रेकॉर्ड करतो बाळांनो? आपण ऍसेट्स रेकॉर्ड करतो. ओके, आता इकडे बघा, आपल्याकडे लँड आहे, बिल्डिंग आहे, प्लांट आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, कॅश आहे आणि कॅश ॲट बँक आहे. ओके, एक रिस्पेक्टिव्ह अमाऊंट इथे आपण घेतलेले आहेत. तर आपले बॅलन्स शीटच्या ऍसेट साईजचे टोटल किती आले? 2,31,000 रुपये, बरोबर ना? मग त्याच्यानंतर आपल्या इथे काही लॉंग टर्म लॅबिलिटीज आहेत आणि काही शॉर्ट टर्म लॅबिलिटीज आहेत. लॉंग टर्म लॅबिलिटीज आहेत आणि शॉर्ट टर्म लॅबिलिटीज आहेत. तर ह्या टोटल लॅबिलिटीज जर मी आपल्या टोटल असेट्स मधून मायनस केल्या, मी काय म्हणतोय, त्या टोटल लॅबिलिटीज आपण कुठून मायनस केल्या बाळांनो? जर टोटल असेट मधून मायनस केल्या तर आपला रिझल्टिंग फिगर काय असणार आहे? कॅपिटल. आपला बॅलन्सिंग फिगर काय असणार आहे सांगा? बॅलन्सिंग फिगर काय असणार आहे? कॅपिटल असणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, ज्यावेळेस आपण अकाउंट्समध्ये बॅलन्स शीट बनवतो तर बॅलन्स शीटच्या बेसिसवरती आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन क्लिअरली समजून येते. आपल्याला आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन क्लिअरली समजून येते. बरोबर का नाही? समजते का नाही सांगा? बिलकुल समजते. आता एक्झाम्पलसाठी समजा या 2,31,000 मधून 2,31,000 मधून जर मी माझी कॅपिटलची अमाऊंट मायनस केली, दॅट इज 1,49,000 जर मी मायनस केले, तर हा बॅलन्सिंग अमाऊंट कोणता असणार आहे? मला अमाऊंट सांगण्याऐवजी ना, मी अमाऊंट मध्ये इंटरेस्टेड नाहीये, मला फक्त सांगा, जर मी कॅपिटल मधून ऑल ऍसेट्स मायनस केल्या तर मला काय मिळणार आहे सांगा? सर लायबिलिटीज मिळतील. बरोबर का नाही? काय मिळतील बाळांनो? लायबिलिटीज मिळतील. पक्का? करेक्ट. आता मला सांगा, मी जर ऍसेट्स म्हणजे ऑल ऍसेट मायनस कॅपिटल प्लस सांगा, कॅपिटल प्लस लॉंग टर्म लायबिलिटीज, कोणत्या लायबिलिटीज मायनस केल्या? लॉंग टर्म लायबिलिटीज मायनस केल्या, तर याचं रिझल्टिंग आन्सर काय असणार आहे सांगा? सांगा सर. तर याचं रिझल्टिंग आन्सर असणार आहे बाळांनो करंट लायबिलिटीज. तर याचं रिझल्टिंग आन्सर काय असणार आहे? करंट लायबिलिटीज. तर बॅलन्स शीटच्या बेसिसवरती आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनालिसिस करता येतं. आणि बॅलन्स शीट आपली अशी आपल्याला काय शो करते? मग आपली फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करत असते. ओके, होप सो तुम्हाला समजलेलं असेल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण घेऊन दाखवलं, तुम्हाला त्या पॉइंट समजणं महत्वाचं आहे. ओके, चला थर्ड पॉईंट समजला असेल तुम्हाला. आपला इथे थर्ड पॉईंट आहे असर्टेनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला गेला की व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन आपण कशी असर्टेन करतो, तर तुमचा आन्सर असणार आहे बॅलन्स शीट. तुमचा आन्सर काय असणार आहे? बॅलन्स शीट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅलन्स शीट इज अ पॉइंट स्टेटमेंट. बॅलन्स शीट कोणतं स्टेटमेंट आहे बाळांनो? पॉइंट स्टेटमेंट आहे. कारण बॅलन्स शीट एका पर्टिक्युलर डेट साठी बनवली जाते. बॅलन्स शीट जी आपल्याला फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करते ना, ते एका पर्टिक्युलर डेची पोझिशन इंडिकेट करते. एक्झाम्पलसाठी 31 मार्च 2023. 31 मार्च 2023. बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला जे काही असेट दिसतील त्यामध्ये लॉंग टर्म असेट दिसतील, शॉर्ट टर्म असेट दिसतील, लॉंग टर्म लॅबिलिटीज, शॉर्ट टर्म लॅबिलिटीज आणि कॅपिटल दिसेल.
त्या सर्वच्या सर्व गोष्टी ह्या फक्त आणि फक्त एका पर्टिक्युलर पॉइंटच्या असतील. ओके, चला पुढे बघू आपण. प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द युजर्स ऑफ, चला यार ठीक आहे, म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं युटिलायझेशन करून जे कोणी रिस्पेक्टिव्ह किंवा मतलब जो कोणी कन्सर्न असेल, जसं इन्व्हेस्टर आहे, गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स आहेत, त्याच्यानंतर पार्टनर्स आहेत, मग त्यांना डिसिजन घेण्यासाठी, त्यांना रॅशनल डिसिजन घेण्यासाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून देणं सुद्धा हा आपल्या अकाउंटिंगचा काय बाळांनो एक ऑब्जेक्टिव्ह आहे. चला नेक्स्ट, टू नो द सॉल्व्हन्सी पोझिशन. टू नो द व्हॉट? सॉल्व्हन्सी पोझिशन. आता बघा, सॉल्व्हन्सी पोझिशन पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय बनवावं लागणार आहे, पुन्हा बॅलन्स शीट बनवावी लागेल. म्हणजे बॅलन्स शीट मधून तुम्हाला सॉल्व्हन्सी पोझिशन कळते का? तर बिलकुल. ओके सर, सॉल्व्हन्सी पोझिशन म्हणजे काय? तर बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा की सॉल्व्हन्सी पोझिशन म्हणजे तुमचा बिझनेस पर्टिक्युलर लायबिलिटीज मीट आउट करण्यासाठी सक्षम आहे का नाही हे पाहणे. तुमचा बिझनेस पर्टिक्युलर लायबिलिटीज मीट आउट करण्यासाठी सक्षम आहे का नाही हे पाहण्यासाठी जे स्टेटमेंट आपण बनवतो ना, त्याला काय म्हणतो आपण? सॉल्व्हन्सी स्टेटमेंट. काय म्हणतो आपण त्याला बाळांनो? सॉल्व्हन्सी स्टेटमेंट असं म्हणत असतो. ओके चला, तर होप सो तुम्हाला सॉल्व्हन्सीचा पण ऑब्जेक्टिव्ह समजलेला असेल. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. एक मिनिट, आपण पुढे जाण्याऐवजी काय करू, आपण एकदा ना हे सर्व पॉईंट्स एकदा फटाफट आपण काय करू, रिकॅप करू. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय होता आपल्या अकाउंटिंगचा? सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. सेकंड काय होता? असर्टेनमेंट ऑफ द रिझल्ट्स, असर्टेनमेंट ऑफ द फायनान्शियल रिझल्ट्स. थर्ड काय होता? असर्टेनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. फोर्थ वन काय होता? प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर द रॅशनल डिसिजन मेकिंग. फिफ्थ वन काय होता आपला? टू नो द सॉल्व्हन्सी पोझिशन. तर हे असे वेगवेगळे आपले अकाउंटिंगचे काय बाळांनो ऑब्जेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट आहे आपला फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. नेक्स्ट आहे आपला फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. बघा, अकाउंटिंगची फर्स्ट फंक्शन आहे मेजरमेंट. अकाउंटिंगची फर्स्ट फंक्शन काय बाळांनो? मेजरमेंट. आता सर मेजरमेंट तर आहे, बट मेजरमेंट कुठल्या गोष्टींचं? तर एक तुम्हाला सिम्पली सांगू का, आता एक्झाम्पलसाठी समजा प्रिव्हियस इयर, आपण प्रिव्हियस इयर म्हणजे म्हणतो त्याला पाठीमागचं वर्ष. प्रिव्हियस इयर 22-23 मध्ये, प्रिव्हियस इयर 22-23 मध्ये जर माझ्या व्यवसायाचा नेट प्रॉफिट असं लक्ष गृहीत धरा की 20 लाख रुपये होता. किती होता? 20 लाख रुपये होता. तर करंट इयरमध्ये कुठलाही म्हणजे मी डिसिजन घेत असताना किंवा मला एखादी प्लॅन ऑफ ऍक्शन मला एक्झिक्यूट करायची, तर ते एक्झिक्यूट करत असताना का मला माझ्या पाठीमागचे जे पास्ट रिझल्ट्स आहेत त्याच्या बेसिसवरती मला इथं डिसिजन घ्यायला हेल्प होईल का नाही होईल? तर याचं उत्तर आहे बिलकुल येस. इथे डिसिजन घ्यायला मला पक्का हेल्प होणार आहे. ओके चल, तर याला आपण म्हणतो फंक्शन ऑफ मेजरमेंट. इथे लिहिलं बघा, अकाउंटिंग मेजर्स पास्ट परफॉर्मन्स ऑफ बिझनेस एंटिटी अँड डिपिक्ट इट्स करंट फायनान्शियल पोझिशन. पास्ट परफॉर्मन्स वरती आपण करंट फायनान्शियल पोझिशन काय करतो बाळांनो? डिटरमाइन करतो. फोरकास्टिंग बघा, फोरकास्टिंगचा अर्थ असतो अंदाजा लावणे. फोरकास्टिंगचा अर्थ काय असतो बाळांनो? अंदाजा लावणे, अंदाज काढणे पण त्याला असं आपण म्हणू शकतो. मला सांगा, जर माझा पाठीमागच्या वर्षाचा नेट प्रॉफिट जर 20 लाख रुपये असेल, अंदाज गृहीत धरा की माझ्या व्यवसायाचा लास्ट इयरचा जो नेट प्रॉफिट होता ना तो 20 लाख रुपये होता. तर मी त्या पास्ट इयरच्या रिझल्टच्या बेसिसवरती मी हे अनालिसिस करू शकत नाही का, किंवा मी हा अंदाज नाही लावू शकत का की मला येणाऱ्या वर्षामध्ये किती प्रॉफिट व्हायला पाहिजे? लावू शकतो ना, येस. आणि जर मी तसा अंदाजा लावत असेल तर ते माझं फोरकास्टिंग फंक्शन गृहीत धरलं जाईल. कुठलं फंक्शन गृहीत धरलं जाईल? फोरकास्टिंग. चला, डिसिजन मेकिंग मध्ये आताच वरती सांगितल्याप्रमाणे की आपण कुठला प्रोडक्ट कंटिन्यू करायला पाहिजे, आपल्याला कुठल्या प्रोडक्टमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट होतोय, कुठल्या प्रोडक्टमध्ये आपण थोडासा लॉस कव्हर अप करण्याची गरज आहे वगैरे वगैरे, राईट. डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करते. कंपॅरिझन अँड इव्हॅल्युएशन, बिलकुल आपण पास्ट इयर्स आणि करंट इयर्सचे परफॉर्मन्स आपण कंपॅरिझन करून आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. कंट्रोलिंग सुद्धा हा एक आपला अकाउंटिंगचा फंक्शन आहे. कंट्रोलिंग पण आपला काय अकाउंटिंगचा फंक्शन आहे. याच्यामधून आपण काय करतो सर? अकाउंटिंग ऑल्सो आयडेंटिफाईज व्हॉट विकनेसेस. आपले जे बिझनेस ऑपरेशन्स आहेत ना, होऊ शकतं की आपल्या एखाद्या पर्टिक्युलर बिझनेस ऑपरेशनचे काही विकनेसेस आहेत, तर ते विकनेसेस आपल्याला कुठून कळतील? मग अकाउंट्स मधून कळतील.
ओके, जर ते अकाउंट्स मधून आपले विकनेसेस कळाले ऑपरेशनचे, तर आपण काय करू शकतो, त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. चला नेक्स्ट, गव्हर्नमेंट रेग्युलेशन अँड टॅक्सेशन. गव्हर्नमेंट रेग्युलेशन अँड टॅक्सेशन, बरोबर. चला, याच्यामध्ये काय सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला की तुमची जी काही टॅक्स लायबिलिटी आहे, तुमची जी काही काय बळांनो टॅक्स लायबिलिटी आहे, हे टॅक्स लायबिलिटी कुठल्या बेसिसवरती डिसाईड केली जाते, तर तुम्ही जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करता, काय करता बाळांनो, मेंटेन करता, त्या बुक्स ऑफ अकाउंट्सच्या बेसिसवरती तुमची टॅक्स लायबिलिटी डिटर्माइन केली जाते. ओके, चला त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ अकाउंटिंग. याला सुद्धा आयएमपी करा, याला सुद्धा काय करा तुम्ही, आयएमपी करून ठेवा. ओके, चला बघा अकाउंटचं लिमिटेशन काय आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, अकाउंटिंगच्या इंट्रोडक्शन पाहिलं, अकाउंटिंगची डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर अकाउंटिंगचे आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिले, अकाउंटिंगच्या सबफिल्ड पाहिला, डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग पाहिलं आपण, बरोबर ना. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता लास्ट पॉईंट पाहायचा या चॅप्टर मधला, तो कुठला माहिती आहे का, लिमिटेशन्स ऑफ अकाउंटिंग, की अकाउंटिंगच्या लिमिटेशन्स काय आहे. ओके बघा, फर्स्ट लिमिटेशन काय अकाउंटिंगची. ओके, काय तुम्ही सांगू शकता का अकाउंटिंगच्या काय लिमिटेशन आहेतच का नाहीच आहे. ओके बघा, फर्स्ट काय, द फॅक्टर्स which may be relevant for ascertaining worth of enterprise don't find place in the accounts and cannot be measured in terms of money. इकडे बघा, आपण अकाउंट्स मध्ये फक्त आणि फक्त काय करतो बाळांनो, फक्त आणि फक्त त्याच ट्रान्झॅक्शन्स आणि त्याच इव्हेंट्स आपण रेकॉर्ड करतो ज्या फायनान्शियल नेचरच्या आहेत. म्हणजे ज्या नॉन फायनान्शियल नेचरच्या आहेत, आपण त्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काही स्थान आहे का आपल्याकडे, नाहीये, आपण त्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्डच करत नाहीत. तर मला सांगा, आपण आपल्या त्या गोष्टी ज्या की डिसिजन मेकिंग मध्ये फार महत्वाच्या आहेत आणि बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये पण फार महत्वाच्या आहेत, प्रॉफिट मेकिंग मध्ये पण त्यांचा फार मोठा हिस्सा आहे, बट आपण त्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करतच नाही. एक्झाम्पलसाठी आपल्याकडे जे स्किल्ड मॅन पॉवर आहे, आपल्याकडे जे मॅनेजरियल टॅलेंट आहे, आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांची जी आपल्या बिझनेस विषयी लॉयल्टी आहे, ती लॉयल्टी, त्यांची इमानदारी आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करू शकतो का, नाही करू शकत. का, कारण लॉयल्टी, इमानदारी, आपण काय म्हणतो त्यांची डिसिप्लिन असेल, अशा गोष्टी आपण कधीच पैशाच्या टर्म्स मध्ये मोजू शकत नाही. आपण त्यांना पैशाच्या टर्म्स मध्ये मोजू शकलो नसल्यामुळे आपल्याला त्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करता येत नाही. ही आपली अकाउंटिंगची पहिली लिमिटेशन आहे. आणि यासोबत दुसरी लिमिटेशन आपण इथं कव्हर अप करून टाकलेली आहे बघा. सर्टन फॅक्टर्स जसे की लॉयल्टी वगैरे आहे, ती आपण गृहीत धरतो का, नाही धरत. चला, बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन, बरोबर आहे. आपण मला एक सांगा, बॅलन्स शीट जी आहे आपली, ते एक पॉईंट स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट काय आहे, एक पॉईंट स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट आपण जी बनवतो ऍज ऑन डेट बनवतो, बरोबर ना. बॅलन्स शीट आपण कशी बनवतो, ऍज ऑन 31 मार्च 2023 बनवतो बॅलन्स शीट, बरोबर बनवतो का नाही बनवतो. आता मला सांगा, बॅलन्स शीट ज्या वेळेस आपण बनवली, ही बॅलन्स शीट आपण फक्त आणि फक्त कोणत्या, बॅलन्स शीट जी काही फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करत आहे, ती फक्त आणि फक्त एका दिवसाचीच इंडिकेट करत आहे, बरोबर आहे का नाही. 31 मार्चच्या अगोदरचं स्टेटस काय आहे किंवा 31 मार्चच्या नंतरचं स्टेटस काय आहे, हे तुम्हाला बॅलन्स शीट बघून समजणार आहे का, नाही समजणार आहे का, नाही समजणार, बरोबर. याचं कारण काय, कारण बॅलन्स शीट इज अ पॉइंट स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज व्हॉट, पॉइंट स्टेटमेंट. बॅलन्स शीट करतं काय माहिती का, फक्त एका पर्टिक्युलर पॉइंटला, फक्त एका पर्टिक्युलर डेटला एखाद्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय, फक्त तेवढंच डिपेंड करू शकते. त्याच्या पुढे जाऊन काय करू शकतं का बॅलन्स शीट, नाही. ओके, चला, त्याच्यामुळे बॅलन्स शीटचं ते पण एक लिमिटेशन आहे. म्हणजे बॅलन्स शीटची लिमिटेशन आहे, तर अल्टिमेटली मग ती आपल्या अकाउंटिंगचे पण लिमिटेशन ठरूनच जाते, बरोबर. चला, तर आपला हा पण पॉइंट, सॉरी जस्ट मिनिट, चला मग आपला हा पॉइंट झालेला आहे, हा पण पॉइंट झालेला आहे की फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर करत नाही. ओके, चला, त्याच्यानंतर या पॉइंटला आपण अकाउंटिंग स्टँडर्डच्या वेळेस डिस्कस करू, कारण इथे अकाउंटिंग स्टँडर्डचा रेफरन्स आहे, रिलिव्हन्स आहे, ते तुम्हाला लगेच गोष्टी कळणार नाहीत. अकाउंटिंग इग्नोर्स, याला एमपी करून ठेवा. अकाउंटिंग इग्नोर्स, अकाउंटिंग काय करते, इग्नोर करते. काय इग्नोर करते सर, अकाउंटिंग इन्फ्लेशन इग्नोर करते बाळांनो. अकाउंटिंग काय करतं, इन्फ्लेशन इग्नोर करून टाकतं. ओके, चल, म्हणजे काही आता मला एक्झाम्पलसाठी सांगा, मी जर 2022-23 मध्ये एखादी फिक्स असेट घेतली
त्याची प्राइस आहे 2 करोड रुपये. किती प्राइस आहे? 2 करोड रुपये. तर इन्फ्लेशन कन्सिडर करता ही असेट आजच्या डेटमध्ये झाली 2.5 करोडची. कितीची झाली? 2.5 करोडची. बट स्टील आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये कितीला रेकॉर्ड करतो ही असेट? तर 2 करोडला रेकॉर्ड करतो. 2.5 करोडला करतो का? नाही. म्हणजे अकाउंटिंग मध्ये इन्फ्लेशनला आपण कन्सिडर केलं जात नाही. देर आर सर्टेन ऑकेजन्स वेन अकाउंटिंग प्रिन्सिपल कॉन्फ्लिक्ट विथ इच अदर्स. याचं डिस्कशन आपण करू ज्यावेळेस आपण आपले रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हा चॅप्टर करू ना, त्यावेळेस आपण या पॉईंटचं डिस्कशन करू. तुम्ही जर विसरून गेला तर मी तुम्हाला आठवण करून देईलच. ओके, आता चला नेक्स्ट. आता पर्सनल जजमेंट किंवा पर्सनल बायसेस सुद्धा असू शकतात. पर्सनल जजमेंट किंवा पर्सनल बायसेस सुद्धा असू शकतात. आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगायचं असेल, एखाद्या पर्टिक्युलर ॲसेटवरती मेथड ऑफ डेप्रिशिएशन कुठली अडॉप्ट करावी. मेथड ऑफ डेप्रिशिएशन जसं तुम्हाला आयडिया असेल की आपल्याकडे स्ट्रेट लाईन मेथड आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड ह्या कॉमनली 2 मेथड आपण अडॉप्ट करतो, बरोबर. आता मला सांगा आपली स्ट्रेट लाईन मेथड वापरावी का रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड वापरावी? हा ज्याचा त्याचा पर्सनल बायस असू शकतो, बरोबर. प्रत्येक बिझनेसमॅन त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो त्याच्या हिशोबाने काय करू शकतो? स्ट्रेट लाईन मेथड अडॉप्ट करू शकतो एखादा, किंवा एखादा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड अडॉप्ट करू शकतो ना. ओके. आणि याच्याच रिलिव्हन्समध्ये एखादी असेटचा जो लाईफ ऑफ स्पॅम आहे, एखादी असेट आपल्याला किती वर्ष सर्व्हिस देईल किंवा किती वर्ष सर्व्हिस देऊ शकते. ओके. हा प्रत्येक व्यावसायिक त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिसाईड करून एक्सपेक्टेड लाईफ डिसाईड करत असतो. याच्यासाठी काही फिक्स पॅरामीटर्स आहेत का इच अँड एव्हरी असेटसाठी, की हे असेटचं लाईफ एवढंच गृहीत धरायला पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर असेटचं लाईफ तेवढंच गृहीत धरायला पाहिजे वगैरे वगैरे? तर याचं उत्तर आहे नो. त्याच्यामुळे आपल्याला अकाउंटिंगमध्ये पर्सनल बायसेस सुद्धा दिसून येतात. आपल्याला अकाउंटिंगमध्ये काय होतं बाळांनो? पर्सनल बायसेस सुद्धा दिसून येतात. ओके, चला लास्ट वन मॅनिप्युलेटेटिव्ह आहे, तुम्ही तो वाचून घ्या, एकदम इझी पॉइंट आहे. ओके. तर या ठिकाणी आपला फर्स्ट थेरॉटिकल चॅप्टर हा संपलेला आहे. या ठिकाणी आपला काय बाळांनो? फर्स्ट थेरॉटिकल चॅप्टर हा संपलेला आहे. ओके. तर आपण पुढच्या टॉपिकमध्ये बिलकुल याच्यासाठी मी वेगळं सेशन तुमच्यासाठी रेकॉर्डिंग करून ठेवेल, अवेलेबल पण करून देईल तुम्हाला. ते होऊ शकतं मे बी ते आपलं लाईव्ह असेल किंवा रेकॉर्डेड पण असू शकतं. पण आपला चॅप्टर नंबर 3 हा फार फार महत्वाचा चॅप्टर आहे. ओके, चला तर आपण भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. ओके, चला, थँक्यू.